हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी साजनी वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा सुखा झाले वो साजनी झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा आगर आगर सर्वसुखाचे 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 आगर बापा रखुमा देवीवर बापा रखुमा देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बापा रखुमा देवीवर बापा रखुमा देवीवर विठ्ठल बरवा
भरवा विठ्ठल भरवा माधव भरवा माधव भरवा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा हरे जय राम हरे जय राम हरे जय राम आजी नवल मी आले निवाण भेटियाव चित्त नंदाची आकार गोवी सांगती वो सकळ युगमी वो ते संचित आणि येले तेने हो गेले हो निया नसले आता गेले हो निया नसले आता होते संकेताने लेखणे हो नसले आता गेले हो निया नसले आता आजी नवल मी आले येणे राणी भेटी आवचित नंदाची आकाने गोवी सांगती वो सकळ हो ते संचित आणि येले तेने हो गेले हो नसले आता काही गेले हो नसले आता काही होते संकेताने लेखणे हो गेले हो नसले आता गेले हो साध घालिता जवळे तुझे नाही अंगी जडला मग उरले भिकारी आता राखता गुमान भले बाई हो गेले होली नसले आता काही गेले होली नसले आता काही आता राखे मन भाई हो गेले होली नसले बौद्ध कामे मज नाही अरान एक सारी तो पुढे उदे आज मी टाकोनी आली सकळी कव रचिले आणि कवतुक हो गेले होली नसले आता गेले होली नसले आता काय चिंता करिता हरली नारायणी अंग संगे मीनता तुझी सुखे निर्भर झाली त्याच्या तुका म्हणे फुंटले येणे जाणे हो गेले हो
जवळ तुझे अंगे घडला मग उरले अंगे घडला मग उरले आता राखता गुमान भले बाई हो गेले हो नचले आता गेले हो नचले आता आज नवला होते संकित अनिले तेने हो होते गोवी संगाती हो सकल ही जाना होते संकित अनिले तेने गेले होणे होते संकित अनिले गेले होणे सकल आता गेले होणे सकल आता आता राखता साध घालिता जवळी तुझे नाय साध घालिता जवळी तुझे आंगी जडला मग उरले ते माई आंगी जडला मग उरले ते अंगी जडला मग उरले ते माई आंगी जडला उरले ते आता राखिता गुमान भले भाई गेले होणे नकले आता गेले होणे नकले आता
तारा पिता गुमान भले भाई तारा पिता गुमान भले भाई ये रे हो ये रे हो आजी नवलमी आले येणे राणे भेटी अवचित नंदाची काणे गोवी सांगती हो सकळ जने होते संचित आणि गेले तिने हो गेले होऊन नसले आता काही साध घालिता जवळी दुज नाही अंगी जडला मग उरले ते काही आता राखता गुमान भले वायू बहुत कामे मज नाही अरानुक एक सारिता तो पुढे उभे एक आज मी टाकून आले सकळीक तवर तिले अनेक कवतुको चिंता करिता हरली नारायणी अंग संगे मिनता दोघे जणे सुखे निर्भर झाले त्याच्या गुणे तुका म्हणे खुंटले येणे जाणे हो गेले होणे नसले आता काही साध घालिता जवळी दुजे नाही अंगी जडला मग उरले ते काही आता राखता गुमान भले बाई हो आजी नवलमी आले येणे राणे भेटी अवचित नंदाजिया काणे गोवी सांगती ओ सकळही जने होते संचित आणि येले तेने हो गेले होऊन नचले आता काही साध घालिता जवळी दुजे नाही अंगी दडला मग उरले ते काही आता राखता गुमान भले वायू या ठिकाणी आज
काल्याचा प्रसंग आहे. कारण काला म्हटल्यानंतर तो अंतिम असा भाग मानला जातो. कोणत्याही उत्सवातला शेवटचा भाग म्हणजे काला. जसं यज्ञामध्ये अवभृत स्नान हे शेवटी मानलं जातं, तसंच वैष्णवांच्या कोणत्याही कार्यक्रमाचा शेवट काल्यानं केला जातो. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत तो कार्यक्रम अधुरा अपुरा मानला. म्हणून उत्सवाची पूर्तता करण्याकरता काल्याचे कीर्तन असतं. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. या कीर्तनाकरता मी तुकोबारायांची गवळण सेवेला घेतलेली आहे. या गवळणीमध्ये तुकोबाराय दोन गोपींचा संवाद सांगतात. संवाद हा सारख्या व्यक्तीमध्ये होत असतो. मित्राचा मित्राबरोबर जे सारखे लागतात तेव्हा तो संवाद, नाही तर विवाद. सारखे जर नसले तर विवाद होतो आणि सारखे असे संवाद होतो. या समान अशा गोपिका संवाद करतात आणि त्यांचा तो संवाद महाराज आपल्या अभंगवाणीतून सांगत आहे. गवळण ही अतिशय भाग्यशाली मानली जाते. तशा सर्वच गवळणी भाग्यशाली आहेत. ज्यांना भगवान श्रीकृष्णाचा सहवास घडला त्या अतिशय भाग्यवान असे मानल्या जातात. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जे आले ते खऱ्या अर्थानं गोपीं करतात. गोपीं करता आले म्हणजे त्यांची भावना जाणून त्यांच्या भावनेनं त्यांना तिथं नेलं. गोपींचं भगवंताविषयी नितांत प्रेम, ज्या प्रेमाला तोड नाही, अतिशय प्रेम चांगलं होतं त्या गोपींचं. आणि त्या गोपीच्या प्रेमास्तव भगवान गोकुळामध्ये आले आणि काही काळ राहिले केवळ गोपीच्या प्रेमास्तव. म्हणजे याचा अर्थ गोपी या भगवंताच्या प्रिय होत्या. भगवंताचं प्रिय बनावं, देवाचं प्रिय, आपल्या जीवाचं प्रिय बनण्यापेक्षा देवाचं प्रिय बनावं. जीवाच्या प्रिय बनण्यामध्ये काहीच आपला फायदा नाही, पण देवाचे जर आपण आवडते झालो तर अतिशय फायदा आहे. ठीक आहे, जीवाचं प्रेमात जर बनलं तर माणसाला सांसारिक फायदे होतात, पण देवाचं प्रिय बनल्यानंतर पारमार्थिक फायदा होतो.
म्हणजेच भगवंताची प्राप्ती होते असा महत्वाचा भाग आहे. या गोपी भगवंताच्या अतिशय प्रिय झाल्या होत्या आणि अशा गोपींचा हा संवाद तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. काय म्हणते ती गोपी त्या गोपीला अभंगाच्या पहिल्या कडव्यात? अजिनवला मी आले येणे राणे अजिनवल मी आले येणे राणे यावती नंदाजी कान यावती नंदाजी संगती वो सकल जने संगती वो सकल जने होते संचित अनियल तने हो गेले हो निनचले आता काही गेले हो निन आता नचले नचले आता काय गेले हो नचले आता काय. त्या गोपीला ही गोपी म्हणते, अग सखे काय नवल सांगू आश्चर्य. म्हणजे काय आश्चर्य झालं असं? आश्चर्य असं आहे की मी या रानामध्ये आले. आजी नवल हे नवल आहे. या रानात मी आले हे आश्चर्य आहे, नवल आहे. म्हणजे काय आश्चर्य? अग सखे या रानामध्ये येता येत नाही का? ह्या रानात म्हणजे या मनुष्य शरीरात, मनुष्य शरीर हेच रान मानलेलं आहे. तर मानवी शरीरात येता येत नाही. का येता येत नाही? ते दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे वासुदेव दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव शतवर्षाची गणनारे शतवर्षाची गणनारे वासुदेव वासुदेव दुःख यातनारे वासुदेव वासुदेव आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये आठवा मधुसूदना नरदेह दुर्लभ जाना
मनुष्य देह हा दुर्लभ आहे. भागवत काय सांग, दुर्लभो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. मानुषो देह दुर्लभा म्हणजे मनुष्य शरीर हे अतिशय दुर्लभ आहे. याचा अर्थ हे सहजासहजी मिळणार नाही. हो, प्राप्त होत नाही. अन्य शरीरामध्ये जातात जीव, पण मनुष्य शरीरात येतात अति काठिन्यानं. त्यांना याच्याकरता काय करावं लागतं? भरपूर पुण्य संचित खर्च करावं लागतं. बहुता सुकृते नरदेह बहुता सुकृते नरदेह बहुता सुकृते नरदेह बहुता सुकृते नरदेह भक्ती न गेला अधोगती भक्ती न गेला अधोगती भक्ती न गेला अधोगती बहुता सुकृते नरदेह भक्ती विना गेला अधोगती भक्ती विना गेला अधोगती भक्ती विना गेला अधोगती भक्ती विना गेला अधोगती. बहुता सुकृते म्हणजे फार सुकृत म्हणजे पुण्य, याच्या करता खर्ची करावं लागलं तेव्हा हा मिळाला नरदेह. हो, वाडा सायाशी मनुष्य जन्म पावावा, व्याला पुरुषार्थ तो का वाया दौडावा. अति काठिन्यानं हा नरदेह मिळतो. हा का फुकट घालवावा का? आता बहुता दिवसाला फेरा आणि हे तो नगडिया नगरा. पुन्हा येता येत नाही, पुन्हा मिळत नाही. या इतर शरीरात गेल्यानंतर तो पुरा फेरा फेरावा लागतं. लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवाशी यातना थोरा. 84 लक्ष योनीमध्ये त्यांना फेरा द्यावा लागतो. तो एक नाही, एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देह. एक एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो आणि नंतर मग हे मनुष्य शरीर मिळतं. लक्षात ठेवा, केव्हा येता येईल सांगायचं नाही, कठीण आहे. आता मागवता येईल फेरा, येतो नगड या नगरा. या नगराला परत यायला शक्य नाही. आलात भाग्य. हो, पावलो हा देह कागडाळ्या, पावलो हा देह कागडाळ्या, पावलो हा देह कागडाळ्या. घडे उपाय घडो, घडे उपाय करो, घडे उपाय करो. पावलो हा देह कागडाळी न्याय. जसा टाळीत कावळा सापडणं अवघड आहे, तसा नरदेह मिळणं अवघड आहे. बहुता सायाशी नरदेह पावला आणि भक्ती विन गेला अधोगती. फार
त्याला भक्ती केली ते फुकट जातो विठाला. याचा अर्थच असा आहे की हा नरदेव प्राप्त होत नाही. म्हणून ती गवळण म्हणते आश्चर्य आहे मी या देहाला प्राप्त झाले, मला हा देव प्राप्त झाला. हो, मला वाटतं ती बाई जशी आश्चर्य मानते तसं आपल्या कोणाला आश्चर्य वाटतं का? नाही. म्हणून तर काय करतात त्याचा व्यवहार भलत्या ठिकाणी करतात. हे सहजासहजी मिळणार नाही, मिळत नाही. पाप पुण्य समान समी ते पाविजे करू तेची पडे विषमी स्वर्गग्रामीची नरकी. पाप आणि पुण्य दोन्ही सारखी झाल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो. कोणी काटा लावलं घरी? प्रत्येकाच्या घरी काटा आहे काय? एवढंच पुण्य करायचं, एवढंच पाप करायचं. उलट मला माहिती पापाचाच काटा जास्त खालतात. शक्य नाही नरदेवाची प्राप्ती होणं. मला प्राप्त झाला हे आश्चर्य आहे. आपला सुटा सुद्धा वाटला पाहिजे ना, आपला प्राप्ताला आश्चर्य आहे. एवढं काठिण्य असतं. आम्हाला हा नरदेव प्राप्त झाला मोठं आश्चर्याची गोष्ट आहे. अप्राप्त वस्तू प्राप्त झाल्यानंतर आश्चर्य वाट मानावं लागतं. नरदेव अप्राप्त प्राप्त झाला आश्चर्य आहे. आणि दुसरं आश्चर्य भेटी अवचित नंदाची काणे. नरदेव प्राप्त होऊन परमात्म्याची प्राप्ती हे दुसरं आश्चर्य आहे. विठाला आपल्याला सर्वांना नरदेव प्राप्त झाला. देवाची प्राप्ती होते का? देवाची प्राप्ती पुढंच आहे. भक्ती सुद्धा प्राप्ती होत नाही, भक्ती सुद्धा मिळत नाही. भक्ती करण्याकरता सुद्धा पुण्य लागतं, तर भक्ती होते. माणसाला मनुष्याला आले पण देवाचं नाव घेत नाही. हो, आता किती हे खराब म्हणावं. साधं देवाचं नाव यांच्या मुखात येत नाही, एवढे पापी विठाला. देवाचं नाव न यायला कारण हे पाप. त्या पापामुळं आपला देव स्मरत नाही. लक्षात ठेवा, भाग्य आपलं थोर की तुम्ही नरदेवाला आलात. आणि त्यातल्या त्यात भरतखंड नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या भारत देशामध्ये जन्माला हे अतिशय भाग्य. परंतु जर परमात्म्याची प्राप्ती करून घेतली नाही तर भक्तीविना गेला अधोगती. त्याची प्राप्ती करून घेतली नाही तर फुकट जातो. विठाला गाव व्याला पुरुषार्थ तो का वाया दावडावा. भाग्यानं प्राप्त झालेला नरदेव तो फुकट घालवावं का? नाही, त्याचं सार्थ करावं. सार्थक होते का नाही? तुका म्हणे जन्म आला सार्थक
खलिया विठ्ठलाची एक दुसरिया विठ्ठलाची एक दुसरिया तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. माणसं बाकीच सार्थक मानतात. फार दिवस म्हणतो 2 हाताची 4 काय हात करायची इच्छा होती. मी तयार होतो म्हणून मला बायकोची मिळत नव्हती. मिळाली, माझ्या जीवनात सार्थक झालं. बायको मिळणार. करंट टाकला. करंटी कपाळ ज्याचे नाम नये वाचे. व्यर्थ आहे. विठाला विठाला भगवंताचं नाम महत्वाचं आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी जर मुखानं म्हटलं तर त्या पुण्याची कोण मोजमाप करील. पुण्याची गणना कोण करी. एवढं पुण्य नुसतं हरी म्हणण्याचं. हरी म्हणता येत नाही. त्याच्यात ती बुद्धी स्फुरत नाही. याचाच अर्थ जोडपापी. विठाला विठाला ती गोपी म्हणते माझं दुसरं आश्चर्य पेटी अवचित नंदाची कानी. नुसतं देवाचं नाम नाही, देवाची भक्ती नाही, त्याची प्राप्ती झाली मला. तो मला मिळाला. किती आश्चर्य. मिळत नाही, बाकी सगळं मिळतं पण भगवत प्राप्ती होत नाही. विठाला माणस या संसाराला काही मिळवलं का फार मोठं भाग्यवान समजतात. काय भाग्य समजतात. याच्यात जर भाग्य असतं तर तुकोबाराने संसार असला त्याचा ब्राह्मणाला वाटू दिला नसता. पण तुकोबाराय म्हणजे श्रीमंत घराण्यात जन्माला आलेले. भावांचं वाटत झालं. भरपूर संपत्ती महाराजांच्या वाटली. पण ते ठेवलेल्या लगेच ब्राह्मण बोलावले, अतिथी बोलावले, त्यांना सर्वांना वाटून दिली. मोकळे झाले. हे भाग्य नाही. भाग्य खरे भगवत प्राप्ती होणार. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया. ओळखिला हारी धन्य तो संसारी. ओळखिला हारी धन्य तो संसारी. ओळखिला हारी धन्य तो संसारी. ओळखिला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. किती भाग्यवान आहे. अरे हे भाग्य मिळवायचं, ही कमाई करायची, भजन भक्ती करायची, हे नाश का संसार गोळा करायचा कसे करता. पण संसाराविषयी आम्ही सांगितलं का यांना फार वाईट वाटतं. नाही, काही कामाचं नाहीये. धन मिळविले कोटी सवे नैरे लंगोटी. धन मिळलं कुडी काळ घेतल्यानं सुडी. काय होतं याचा.
म्हणून खरं भाग्य आपलं आहे भगवत प्राप्ती होणं. विठ्ठल 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 ती गोपी म्हणते मला त्याची प्राप्ती झाली. हे दुसरं आश्चर्य आहे. भेटी अवचित नंदाची काणे. कारण असं म्हटलं जात की याची प्राप्ती करून घेणं फार अवघड आहे, कठीण आहे, होत नाही. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, सोन्याचे पर्वत पर्वते पाषाण, पर्वते पाषाण, सोन्याचे पर्वत पर्वते पाषाण, अवघे रानो रान कल्पवृक्ष, अवघे रानो रान कल्पवृक्ष, अवघे रानो रान कल्पवृक्ष. जवळ आसपासले जे पर्वत तुम्हाला दिसतात ते सोन्याचे करता येते. तुम्हाला दिसणारी ती झाडं तुम्हाला कल्पवृक्ष बनवता येईल. पण पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, दुर्लभ विठोबाचे पाय, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे उपाय नसरती, उपाय नसलते, तेथे उपाय नसलते. शक्य होत नाही. नाना साधनाच्या केल्या खटापटा, साधनाचा केल्या खटपट, परिज्ञान भवति अत्याधारवंता, भगवते आधार. दानदाता वने वाड्यारबाणा, योगाभ्यास सिद्धी रोजता देवाटा, धन्य हे आनंदाचे सापड देवेळ, धन्य हे आनंदाचे सापड देवेळ. नाना साधनाचा केल्या कटपटा, परिज्ञान भवति याची आधार म्हणता, जानो जाता जाणी वगाले आड पाटा, योगाभ्यास सिद्धी रोधिताची वाटा, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. नाना म्हणजे अनेक साधनं केली असतात. त्या साधनांच्या द्वारे याच्या दरवाजापर्यंत सुद्धा जाता येत नाही. कशी साधनं त्याची प्राप्ती करून देतील? उलट साधने घालिती काळाची हे मुखी, साधने घालते काळाची मुखे, साधने घालिती काळाची हे मुखी, साधने घालते काळाची मुखे, गर्भवास की नसुपती, गर्भवास देते, गर्भवास देते. साधने घालिती काळाची मुखी, गर्भवास शेकी न चुकत. कठीण आहे. बोलून सांगतात याची लागी हो त्याची येले, याची लागी होते येणे भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी होते नाना याची लागी हो अष्टांगाची योग, याची लागी हो अष्टांगाची, याची लागी या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली, जन्मोजन्मांतरी केली. लागी या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी याची लागी होते जियेले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो केले याग, याची
लागी हो अष्टांगादी योग याची लागी या विषयाचा त्याग हो याची लागी अष्टांग भोग याची लागी या विषयाचा त्याग हो एवढं सगळं केलं आता त्याची प्राप्ती होत नाही आणि मला त्याची प्राप्ती झाली आश्चर्य आहे. नरदेव प्राप्त झाला हे असं हे आश्चर्य त्याच्यात लगे भगवंताची प्राप्ती हे आश्चर्य आहे. आम्ही नरदेव प्राप्त केला तरी आम्हाला भगवंत देवाचं नावही आठवत नाही तर पुढचं काय आणि नावही सुद्धा यांच्या डोक्यात येत नाही घ्यावं भलतं सतत करत राहत मग देवाचं भक्ती करत नाही. भक्ती विन पशु कशाची वाढला साठविन याला काहीसा नाही तुकडे विठाला विठाला भेटत नाही कारण याची भेटी होणं फार कठीण आहे. गोवी सांगती हो सकळ ही जने गोवी म्हणजे काठिण्य तो भेटत नाही असं म्हणतात. पण मला भेटला कशाने भेटला माझं काहीतरी मागच्या संचित असेल त्यानं विठाला असा तर भेटू शकत नाही पण होते संचित आणि येले तेने हो माझं मागचं काही संचित होतं म्हणून हे घडून आलं म्हणजे काय झालं त्याची भेटी झाली आनंद झाला न होणारी भेटी झाली खूप संतोष झाला. काय एखादी आश्चर्यकारक गोष्ट आपल्या पोटात जर घडली आपल्याला तर लोकांना सांगावं वाटतं. चांगली गोष्ट आहे खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे सांगावं वाटतं. ती म्हणते मलाही सुद्धा सांगा वाटलं पण तू सांगता येत नाही का अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात गेले हो निनाथले आता काय गेले हो निनाथले काय गेले हो निनाथले काय दाद गाले दाद वडे तुझे नाय दाद गाले तो जवळे तुझे नाय मग बोलले ते काय अंगी जडला तो नकळे काय अंगी जडला मग बोलले ते काय आता राखीचा गुमान भले बाई हो आता राखीचा गुमान भले बाई आता राखीचा गुमान भले बाई हो आता राखीचा गुमान भले बाई चांगल्या चांगल्या गवळ्यांच्या आणि पाठ नसते हे मोठं दुर्भाग्य आहे. मग ते गवळी काही कामाची ठरत नाही. पाठांतर होणं महत्वाचं आहे पण यांना पाठ माहित मोबाईल घेतात पात्र कसं ते वाचता येत नाही. इकडे तिकडे उलट पाठ म्हणत राहतात इकडे तुम्ही उत्तर प्रदेश बघा सामान्य लोकांच्या रामायण पाठ आहे. सामान्य ती रामायण पूर्ण रामायण पाठ काम करताना रामायण म्हणत राहतात सारे काम करतात रामायण पाठ तुळशीदास रामायण आणि आपल्याकडे एवढं तुकोबाराचा पाठच नाही. प्रत्येक गवयानं गायचं तर पाठ केलं पाहिजे. हो आता हे झाली संपलं आता काय पाठ करणार
आता आले शेवट अवतार संपायचा पाठ करणं महत्वाचं. विठाला 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 गेले होऊन नसले आता काही झाली गोष्ट पुन्हा होणार गोष्ट आहे ना. हे घडत नाही, हे होत नाही, जमत नाही, पण झालं आता काही चालत नाही. का चालत नाही? ते म्हणते काय करावं, मला हे सांगाव कोणला असं वाटतंय, पण कोणी ऐकायला मिळत नाही. का बेटी भगवंताची आहे, जीवाची नाही. जीव जर जीवाला भेटला तर बाकीचे असतात, पण देव जर भेटला तर मग जीव राहतच नाही, सगळे शिवच होतात. भगवंताची भेट म्हणजे भगवत रूपताची प्राप्ती. विठाला दोन वेळाला म्हणजे जीवाला वेगळं ठेवत नाही, तो आत्मरूप करून टाकतो. जीव हा परमात्मरूप होतो. ध्यान ठेवा, हे परमात्म्याच्या भेटीचं वैशिष्ट्य आहे. परमात्मा भेटला की म्हणजे तो जीवाला जीव शोधता, तो शिवच करतो. विठाला म्हणून ती गौपी म्हणते आता काय करावं, सांगावं वाटतं पण कोणीच ऐकाय नाही. एक रूप झाले. परमात्म्याची प्राप्ती म्हणजे द्वैताची समाप्ती. द्वैत संपून जात, दुसरं राहतच नाही. ही परमात्म्या भेटीचं वैशिष्ट्य आहे. भगवान भेटला म्हणजे द्वैत संपलं. विठाला विठाला द्वैतच राहणार, राहिलं नाही तर कोणाला सांगणार. तो एकदा आपल्याशी एकरूप झाला, अंगी जडला मग उरले ते काही. तो आपल्याशी एकरूप झाला, जोडला गेला, मग काय राहिलं? काहीच राहत नाही. सगळं एकमेव अद्वितीय ब्रह्म. नानास्ति किंचन, किंचन अपि नाना न अस्ति. थोडं सुद्धा दुसरं राहत नाही. विठाला विठाला हे जीवाशिवाच्या भेटीचं वैशिष्ट्य आहे. जीव हा शिवाला प्राप्त झाला का तो शिवरूपच होतो. शिवम भूत्वा शिवम यजेत. मग त्यानं पुढे काय करायचं? शिव होऊन आणि शिवाचं भजन करावं. विठाला विठाला मी चिहुनी पांडवा कृती माझी सेवा. मद्रूप होण्यानं माझं भजन करतात, हे ज्ञानी भक्ताचं वैशिष्ट्य आहे. विठाला अंगी जडला मग उरले ते काय? काय उरलं? कोणला सांगणार? कोण शिल्लक राहिला? जिकडे पाय तिकडे बाई श्री वाचून तुझे नाही. आत हरी बाहेर हरी, हरिने घरी कोंडिले. सर्वत्र संपूर्ण गगन जायचे, आकाश सर्वत्र आहे. तसा परमात्मा सर्व व्यापी आहे आणि प्रत्येला येतो. आणि हेच देवाचं दर्शनाचं वैशिष्ट्य आहे. भगवंताचं दर्शन म्हणजे द्वैताची समाप्ती. द्वैत नाहीच आहे. तो अंधकारला सूर्याची प्राप्ती होणं म्हणजे आपली समाप्ती. म्हणजे त्याला संपवावं लागतं. कोणाला? अंधकारला. तो अंधकारला भेटला कोण? सूर्य. सूर्य अंधारा लागी रे उगा बोलते सुरंगी, तरी तो त्याच्या भागी नाही जायचा. सूर्य जर अंधाराला भेटायला गेला किंवा अंधार सूर्य भेटायला गेला, अंधार राहतो का?
राहतच नाही, प्रकाशित होतो. तसं भगवंताला एकदा भेटलं का अज्ञान जातं. अज्ञान जातं म्हणजे अज्ञान कार्य जगत हे जातं. जगत हे अज्ञानाचं कार्य आहे. येई नसते होतं म्हणजे याचा अर्थ सगळं भगवंतच भगवून राहतो. काय आश्चर्य, काय घडतंय. शास्त्र सांगतात, पुराण सांगतात, वेद सांगतो, एवढं आपल्याजवळ तत्वज्ञान भरलेलं आहे, पण आम्ही त्या इतके दुष्टावचार काहीच करत नाही. मुंबईला माणसं काय सांगा, मुंग्यासारखी माणसं भरली, तोटा नाही माणसांचा, पण सगळे वायात, काहीच नाही. या तत्वज्ञानाकडे कोण उतरतो? परंतु हे सुख आहे. जीव हा परमात्मा वेगळा नाहीच आहे, तो परमात्मा स्वरूपच आहे. अज्ञानात तो वेगळा भासतो. ते अज्ञान निवृत्त झालं का जीव ब्रह्म एक ऐक्य. बस श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिमी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म ना परा. तुका म्हणे कैची किव कोठे तत्वज्ञान आहे. वेदाचं हे कथन आहे. खरं आहे का खोटं आहे तुम्ही पाहिलं कधी का? पाहतच नाही ना. एखादा बुवा कीर्तनात बोलतो, पण त्याचं बोलणं खरं आहे का खोटं आहे कुणी आत्मन पाहतंय का? काही नाही. कीर्तन झालं का लोक आपल्या घरी जातात, बुवा तिकडे निघून जातो. पुन्हा त्या कीर्तनात चिंतन नाही, स्मरण नाही, ध्यान काही करत नाहीत. काय उपयोग आहे? वास्तविक हे विषय चिंतन करणे योग्य आहे. तुझ्याला चिंतनीय आहे, अति महत्वाचं. गोपी सांगते अंगी जळला मग उरले ते काय. परमात्मा आपल्याशी एकरूप झाला तर काय उरलं? काहीच उरत नाही. सर्व स्वरूप परमात्माच होतो. हरिदी संत संत हरी ऐशे विचारी बोलतात. एकच एक आहे. सांगण्याचा महत्वाचा भाग. मग आता काय करायचं? आता आपलं गप्प बसायचं. आता राखता गुमान भले बायू. अशी आश्चर्य घट झाली. लोकही सांगायला कोणी आता हे आपण स्वतः गपचूप राहणं हेच महत्वाचं आहे. चाल म्हणत चाल. अजिन बल में आले राणी. अजिन बल में आले राणी. अजिन बल में आले राणी.
आले नवलवे आले आवाजेतानंदाची आकाळी भेटी आवाजेतानंदाची आकाळी हेची अवचेतानंदाची आकाळी हेची अवचेतानंदाची आकाळी गोवी सांगते व सकळ ही जाणे गोवी सांगते व सकळ ही जाणे गोवी सांगते हो सकळ हे जन गोवी सांगते हो सकळ हे जन होते संचित आणि येले देव होते संचित आणि येले देव गेले होवने न चले आता काही गेले होवने न चले आता काही होते संचित अनिल देव होते संचित अनिल देव गेले होऊन चले राई पायी गेले होऊन चले आता साध घाले ते जवळे दुजनाई साध घाले ते जवळे दुजनाई साध खाली ते जवळे तुझे नाही साध खाली ते जवळे तुझे अंगी जडला मग गुरडते काही अंगी जडला मग गुरडते काही अंगी जडला मग उरले ते काही अंगी जडला मग उरले ते काही आता राखता गुमान बलबाई आता राखिता गुमान भलबाई आता राखिता गुमान भलबाई वो आता राखिता गुमान भलबाई वो गेले हो बने न चले आता काही गेले हो बने न चले आता काही आता राखीता गुमान भले बाई वो आता राखीता आता राखीता गुमान भले बाई वो आता राखीता गुमान भले बाई वो गेले हो चले आता काही आता इतर ज्या सख्या होत्या तिचं हे बोलणं ऐकून त्याही सुद्धा आश्चर्यकारक झाले. धन्य त्या म्हणू लागल्या, तू भाग्यवान आहेस, तुला तो कन्हैया भेटला. अगर न भेटणारा तो आम्ही त्याच्याकरता की त्रसतो तरी तो भेटत नाही, आणि तुला भेटला. खरोखर तू अतिशय भाग्यवान आहेस. ती अहो मला कसला भेटतो तो म्हणजे का कुठं भेटायला आणि वेळ सापडतो. का आम्ही सांसारिक माणसं कामानं व्यापलेलो, भरपूर काम, पण भेटला कसा भेटला. बहुत कामे मगनावे आरालोक बहुत कामे मगनावे आरालोक बहुत कामे मगनावे आरालोक बहुत
एक सारे जातो पुढे उभे एक सारे जातो पुढे उभे एक सारे जातो पुढे उभे आज मी टाकोने आले सकाळी आज मी टाकोने आले सकाळी कोणी आले सकाळी आज बेटा कोणी आले सकाळी कवर दिले आणि कव तुकव कवर दिले आणि कव तुकव गेले भवन न जले आता काय गेले भवन न जले आता काय दिले आणि कव तुकव कवर दिले आणि कव तुकव गेले भवन न जले आता गेले भवन बहुत कामे फार काम आणि प्रत्येक माणसाचं स्वरूप आहे संसारिकाचं फार काम एकही असं संसारिक थांबणार नाही का त्याला काम नाही करतात तरी पण पुढे वाढतातच अहो संसार कुठं का निपडतो काय किती तुम्ही काम करा पुढं काम उभी राहतातच किती करणार थकून जातो मनुष्य पण काम पुरं होत नाही होणार नाही प्रपंचाची मी सर्व काम करील असा कोणीच जीव आजपर्यंत जन्माला आला नाही विठाला केली काम ठीक आहे पण पुन्हा उभी राहतातच एक सारी जातो पुढे उभे चालूच आहे काम संपत नाही आणि काम संपत नाही देवही भेटत नाही तुम्ही काम संपवान तर देव भेटत नाही तर नाही ती म्हणते माझं तेच आहे सारखे काम चालूच मग काय केलं आज मी टाकून आले सकाळी काम टाकून दिली देव पाहिजे ना तर सगळी काम टाका त्याच्या भक्तीला लागा त्याचं चिंतन करा त्याचं स्मरण करा त्याचं ध्यान करा त्याचं भजन करा त्याचं पूजन करा हे सगळं करा पण केव्हा करा काम टाकून काम डोक्यात ठेवून जर तुम्ही कराल तर काही उपयोग होणार नाही प्रपंचाचा त्याग केल्याशिवाय परमात्मा भेटणार नाही त्यागेने एकेन अमृतत्व लभते एका त्यागानेच परमात्म्याची प्राप्ती होते त्यागात शांतीरनंतरम त्यागानं शांती मिळते म्हणून आपण योगी व्हायला पाहिजे भोगी नको भोग्यांजवळ काम असतो योग्याजवळ काम नसतो योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती वैलोकीची 16 मान योगी योगी तस्मात योगी भवार्जुन भगवंताने सुद्धा अर्जुन सांगितलं योगी हो आपण सुद्धा योगी व्हायला पाहिजे
आता योगी हा शब्द आहे युज धातूपासून तयार झालेला आहे. युजती म्हणजे जोडणे. देवाला आपण जोडून घेणं त्याला योगी मानतात. साधना करायची योगी होऊन भोगेल नाही साधना जमात. तुम्ही देवाच्या चिंतनात लागा, देवाचं स्मरण राहू द्या, देवाचं रूप बघा. नामी रूपे घडले चित्त त्याचा दास मी अंकित. नामाचं रूपी नामाच्या देऊन तुम्ही गेले पाहिजे ना देवाच्या स्वरूपाला. देवाच्या स्वरूपाला काहीच नसतं. गात 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 हा गा राग तो गाणं. अरे हो, राग आळतो नाना, काय गातो ते कळेना. नुसतं गातो, पण ज्याचं नाम आपण गातो त्याच्याकडे लक्ष असतं काहीच नाही. गाता गाता त्याची आठवण त्या झाला का हे त्या जातात. पुढे यांचं भजनाकडे लक्ष नाही. अरे भजन करायचं तर भज्य जो परमात्मा त्याच्याकडे चित्त लागलं पाहिजे. चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. म्हणून भगवंताशी जोडून भगवंताचं भजन करा. त्याला योगी म्हणतात. पहिलं भगवंताशी जोडा आणि नंतर त्याचं भजन सुरू करा. विठाला विठाला म्हणून ती म्हणते आज मी टाकून आले सकाळी. कारण देवाला जोडायचंय. तुम्ही नामानं म्हणा, चिंतनानं म्हणा, भक्तीनं म्हणा, देवाच्या ध्यानानं म्हणा, कोणत्याही कुठं जोडायचं ना तर बाकी सोडा तर जोडाल. तुम्ही बाकी सोडणार नाही तर त्याला जोडणारच नाही. विठाला 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 योगी मग जमत. मी टाकून आले सकळी. सगळं टाकलं. सकळी या शब्दाच्या खाली तांबडी वगैरे मोडा, काही ठेवलं नाही. संसारातली सगळी कामं सर्व सोडून दिलं. आशा मनसा कामना सर्व सोडल्या. मग परमात्म्याची प्राप्ती झाली. मग तो भेटला. म्हणजे खरं महत्वाचं त्या गोष्टी लक्षात आणलं. अगं खरं हेच आहे. तो भेटतो केव्हा? सगळं सोडल्यानंतर. विठाला आम्हाला सर्व सोडायचं माहितीच नाही. आम्ही देवाकडे जातो, संसार घेऊन सगळं जातो. सगळा संसार आमच्या बोकंडे असो आणि देवाचं दर्शन घेतात. काय दर्शन होणार? पांडुरंगाच्या बारीला लावतो आणि तितक्या जरी एखाद्या गावात दिसलं, का रे रम्या तू आला किंवा आला म्हणजे रात्री आले. मग घरी गेलता काय? हा, मग ती काय म्हटली? काय सांगावं, तिचं बायको विसरत आलं. माझ्या बायका पोरं घर दार जर डोक्यात देव करतो काय? सर्व स्वाशी मुकावे तेने हरीशी जिंकावे. सर्व संगी मिठाला तू एकला आवडशी, दिली आता पायी मिठी जगजीठी न सोडू. याचं काम आहे. हो, म्हणून आधी मी टाकून आले सकाळी. तवर असिले आणि कौतुक. नंतर त्याने अनेक एक कौतुक रचलं. काय कौतुक केलं? अभंगाच्या शेवटच्या कडव्याचं. चिंता करिता हरली नारायणे, चिंता करिता
या देवानं कार्य केलं. माझी चिंता संपवली. लक्षात ठेवा, हे त्याच्या प्राप्तीचं वैशिष्ट्य आहे. संसारातल्या किती गोष्टी प्राप्त झाल्या तर चिंता संपत नाही, उलट्या चिंता वाढतात. पैसा मिळाल्यानंतर चिंता संपते, चिंता वाढते. बायको चांगली मिळाल्यानंतर चिंता संपते, चिंता वाढते. थांबत नाही. काल्या सुद्धा तर उद्या काला नाही नाही बाबा घरी जायला पाहिजे, ती एकटीच आहे. चांगली बायको. याचा अर्थच असा आहे, संसारातल्या किती गोष्टी मिळवल्या त्या चिंता वाढवणाऱ्या, चिंता संपणारी नाही. विठाला हा भेटला, चिंता संपली, चिंता राहिली नाही. हे याच्या भेटीचं वैशिष्ट्य आहे. चिंता करीत होती, चिंता चालू, हरली नारायण. नारायण ती चिंता सगळी संपवली. विठाला विठाला सांगा तुम्ही व्यवहारातला कोणता पदार्थ आहे तो आपली चिंता संपवतो? कोणता पदार्थ प्राप्त केलं चिंता जाते? कोणताच नाही. मी पहिले सांगितलं, चिंता वाढवतात ते पदार्थ, पण परमात्म्याची प्राप्ती चिंता संपवते. लक्षात घ्या. चिंता करीत हरली नारायणी. आणि दुसरं एक महत्वाचं, अंग संगे मिनता दोघे जणे. भगवान कन्हैया आणि मी, आमचा संयोग झाला. सगळी चिंता संपली. आणि काय झालं? सुखे निर्भर झाली त्याच्यावर. त्या योगे मी अखंड सुखरूप झाले. विठाला हे परमात्म्याच्या अंग संगाचं वैशिष्ट्य आहे. आता परमात्म्याचा अंग संग, पहिलं परमात्म्याचं अंगच कोणतं हे लक्षात घ्या. परमात्म्याचं अंग निर्गुण निराकार, रंग नाही. अंग आहे. हे सगुण तटस्थ लक्षणात येतं. ते काही काळ राहत आणि काही काळ राहत नाही. तटस्थ लक्षण त्यालाच म्हणतात. जे काही काळ राहत आणि काही काळ राहत नाही त्याला म्हणतात तटस्थ लक्षण. आणि स्वरूप लक्षण म्हणजे कायम जे राहतं ते स्वरूप लक्षण आहे. भगवंताचं निगुण निराकार हे स्वरूप लक्षण आहे, म्हणजे खरं स्वरूप आहे. तो निर्गुणातून सगुण येतो आणि पुन्हा निर्गुणात जातो. जीवही सुद्धा तसंच आहे. तो निर्गुणातून सगुण येतो, पुन्हा आपल्या निर्गुण स्वरूपात जातो. याचा अर्थच असा आहे
जसा परमात्मा निर्गुणातून सगुण येतो तसा जीवही सुद्धा निर्गुणातून सगुण होतो कर्मानं आणि पुन्हा आपल्या अस्तित्वात जातो म्हणजे निराकार होतो. ज्यावेळेस शरीर पडतं म्हणजे आत्मा जातो कुठं निर्गुण परमात्मा निघून जातो. ब्रह्मा कशात जातो ब्रह्म होतो. त्याचं फक्त लिंग शरीर राहतं. जीव म्हणजे काय जीव म्हणजे लिंग शरीर हेच जीव बाकी आत्मा नाही. विठ्ठल लिंग शरीर म्हणजे 17 तत्वाचं लिंग शरीर. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण मन आणि बुद्धी या 17 तत्वाचं लिंग शरीर तेच राहतं सूक्ष्म रूपानं. बाकी आत्मा हा परमात्म्याशी एक रूप होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल अशा निर्गुणाला मी प्राप्त झाले. सुखे निर्भर झाले त्याच्या गुणे त्यामुळं अखंड सुखरूप झाले. याचा अर्थच असा आहे आपण परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे अखंड सुखाला प्राप्त होणं. ज्या जगाचा निर्गुणाचा त्याग केला सुगुणाचा त्याग केला पाहिजे. त्या परमात्म्याच्या या स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर झालं काय तुका म्हणे खुंटले येणे जाणे हो. पुन्हा जन्म मरणाचा संबंध राहत नाही. जन्म मरणाचा पट फाटला तो तुम्ही फुलरा बांधला. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. देवाशी एकत्र होणं म्हणजे जन्म मरणाचा संबंध न राहणं. पुन्हा जन्म या लागत नाही मरावे लागत नाही. यावे नाही आम्हा मरावे लागत. एक रूपता प्राप्त होते. अद्वैत सिद्धी प्राप्त होते. द्वैताचा निराश होतो आणि परमानंद मिळतो. समाधान शांती मिळते आणि ती अखंड शांती अखंड समाधान अखंड आनंद अखंड सुख परमात्म्याच्या प्राप्तीत आहे. जीवांची प्राप्ती तुम्हाला एक कोणी देऊ शकत नाही. कोणत्या जीवाला भेटायचा त्या पंतप्रधानाचा भेटायला तो तुम्हाला देतो का बघा. मोदीला अखंड शांती देईल सुख देईल नाही. कोणत्याही जीवात हे सामर्थ्य नाही. फक्त परमात्म्याचीच आणि अशी अशी गोष्ट आहे का त्याला भेटला तो तद्रूप होऊन जातो. म्हणे फुटले येणे जाणे येणे नगडे रे जाणे नगडे रे सगळं संपलं. ज्ञानेश्वर
चिंता करिता हरली नारायणे चिंता करिता हरली नारायणे चिंता करिता हरली नारायणे चिंता करिता हरली नारायणे अंग संग मिनता दोघे जणे अंग संग मिनता दोघे जणे अंगे संग मिनता दोघे जणे अंगे संग मिनता दोघे जणे सुखे निर्भर झाले त्याची आगुणे 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 तुका मने खुंटले येणे दाने ओ तुका मने खुंटले येणे जाणे वो गेले वो नी नचले आता काही गेले वो नी नचले आता काही तुका मने खुंटले येणे तुका मने येणे खुंटले गेले वो नी नचले आता काही साधी गालिता जवळी तुझे नाही साध गालिता जवळी तुझे नाही साध गालिता जवळी तुझे नाही साध गालिता जवळी तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही अंगी जडला मग उरले ते काही अति जडला मग उरले ते काही अति जडला मग उरले ते काही आता राखिता गुमान भले बाई वो बाई वो भले बाई वो आता राती भले बाई वो आता गुमान राखी
राखेता गोमान भले बाई आता राखीता गुमान भले बाये आता राखीता गुमान भले बाये गेले हो बने न चले आता काये गेले हो बने न चले आता काये श्री होतो ते गाजे बरे तुम्ही वारे तुही खडे मुख वाहते त्या धारा घरे दोहे जातो बरा मुख पचरो तुका म्हणे ठोका अधिक वने दे लोका मुख पचरो धरला कृष्ण मनी अवघाजने प्रकाश वाकुदया ब्रह्मादिका उत्तम लोका मने गो मंडळी आम्ही बरे विरगा बोलिले रे गुरे वेडे बोलिले रे कराचा महापराध महाराज तुम्ही नाही विचारी महाधिकार कराचा महापराध महाराज बाबने जाने तो कराचा महापराध